व्हेरी गुड. या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे आपल्याला दिसते हे आहे तिकीट काउंटर. या ठिकाणी आपल्याला तिकीटं काढायची आहेत आणि ही आहे आमची संपूर्ण टीम. बघा, पण आता तिकीटं घेऊया आणि तिकीट घेतल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे 1.5 किलोमीटर वॉटर पार्ककडे. त्याच ठिकाणी आपल्याला बोटिंग देखील करायचं आहे. तर चला आपण पुढे काय काय आहे या शिवतीर्थ वॉटर पार्कमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी आपल्याला नुसतं वॉटर पार्कच नाही तर इतर ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज देखील करायला मिळतात. त्याचप्रमाणे बोटिंगचा इव्हेंट, वेगवेगळ्या प्रकारचे बोटिंग्स देखील आपल्याला या ठिकाणी करायला मिळतात, अनुभवायला मिळतात. तर असं हे बजेट फ्रेंडली ठिकाण, टुरिस्ट स्पॉट नागपूरच्या अगदी जवळ, म्हणजे जवळपास 55 किलोमीटर अंतरावर आहे नागपूरपासून आणि सावनेरपासून पुढे 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे शिवतीर्थ वॉटर पार्क आज आपण पाहणार आहोत. तरी या वॉटर पार्कविषयीची संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. कधी यावं, कसं पोहोचावं, त्यानंतर इथे खर्च किती येणार आहे, तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहे, याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मित्रांनो, माझ्यासोबत आज आपण पहा शिवतीर्थ वॉटर पार्क नागपूर. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहोत मुख्य इव्हेंट्सच्या ठिकाणी, शिवतीर्थ, ज्याला सुरुवातीला आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ते तिकीट घर होतं फक्त, आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. 1.5 किलोमीटर अंतर पुढे गाडीने आमच्याच. हे बघा, ही आमची गाडी या ठिकाणी पार्क होत आहे आणि या ठिकाणावर एंट्री आहे. इथे तिकीट बहुतेक चेक केल्या जाईल गेटवर आणि त्यानंतर आम्ही प्रवेश करू आतमध्ये. तर चला बघूया, मजा करूया, संपूर्ण दिवस आज धमाल करूया आपण या वॉटर पार्कमध्ये. तर अशा प्रकारे आमची एंट्री झालेली आहे आणि हे काय लावलं तुम्ही? हे बँड लागलेला आहे. या आमच्या डायरेक्टर मॅडम आहेत. तर चला मित्रांनो, आमची एंट्री झालेली आहे वॉटर पार्कच्या गेटमधून आत आणि आत आल्याच आपण बघू शकता धमाल मस्ती सुरू झालेली आहे याच पॉईंटला. ही आमची पूर्ण टीम आहे. बघा कशी एन्जॉय करत आहे. आपके आ जाने से. तर बघा मित्रांनो, अतिशय महाराष्ट्रीयन पद्धतीने या ठिकाणी स्वागत होत आहे आमच्या ग्रुपचं आणि आपण पाहू शकता हा आमचा ग्रुप आणि या बाजूला इथे ढोल ताशाच्या आवाजामध्ये आमचं स्वागत होत आहे. बघा, एवढं चांगलं स्वागत पुढे एखाद्या आपण लग्नात गेलो तरी एवढं चांगलं स्वागत केलं जात नाही. बघा, जोरदार स्वागत या ठिकाणी शिवतीर्थमध्ये आमचं. पहिली एंट्री आहे. थँक्यू एवढ्यात चांगलं वार्म वेलकमसाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय वार्म असं हे वेलकम आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही प्रवेश करत आहोत शिवतीर्थच्या आतमध्ये. येस. तर बघा मित्रांनो, मी संपूर्ण प्रोग्राम इथला तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय काय करायचं आहे, कोणत्या क्रमाने करायचं आहे. तर सर्वप्रथम आपलं या ठिकाणी आता एंट्री झालेली आहे आणि हा आहे फूड झोन. या फूड झोनमध्ये आता आपण जातो आहोत. हा बघा, हा भव्य फूड झोन. या ठिकाणी सर्वप्रथम आपण करणार आहोत नाश्ता. त्यानंतर बघूया कसा प्रोग्राम बनतो. तर बघू, चला जाऊया आपण फूड झोनमध्ये आणि करूया नाश्ता. बघा मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत फूड झोनमध्ये आणि या ठिकाणी आता आपण करणार आहोत ब्रेकफास्ट. मी तुम्हाला ब्रेकफास्टचे आयटम दाखवतो. हे पोहे आहे, चना रस्सा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला आलूबोंडा आहे ना. काय आलूबोंडा? आलूबोंडा आहे. बघा, पोहे आहे, पुन्हा चना रस्सा ठेवलेला आहे. म्हणजे
अगदी नागपुरी स्टाईलचा ब्रेकफास्ट आपल्याला मिळतो आणि चहा देखील या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर आम्ही सर्वप्रथम करून घेणार आहोत नाश्ता या हॉलमध्ये, याला फूड झोन म्हणतात. आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत पुढील कार्यक्रमामध्ये. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आपण सर्वप्रथम करून घेऊया नाश्ता. तर बघा, आमचा सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत वॉटर पार्ककडे. ब्रेकफास्ट नंतर आता आम्ही जाणार आहोत बोटिंगकरिता. नेक्स्ट पॉईंट आहे आमचा बोटिंगचा आणि त्यानंतर आपण जाणार आहोत वॉटर पार्कमध्ये. तर मित्रांनो, आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, महत्त्वाची गोष्ट, ती म्हटलं तर इथले चार्जेस कसे आहेत. तर या ठिकाणी येण्याकरिता वेगवेगळे चार्जेस आहेत, वेगवेगळे पॅकेजेस आहेत. जर आपल्याला या ठिकाणी फक्त इथल्या राईड्स आणि एंट्री करायची आहे फक्त या ठिकाणी आणि राईड्स करायचे आहे, काही वॉटर पार्क करायचं आहे, तर त्यासाठी वेगळे दर आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण जेवणासकट जर पॅकेज घ्यायचं असेल तर त्यासाठी वेगळे दर आहेत. तर आम्ही संपूर्ण लंचसह हे पॅकेज घेतलेलं आहे, त्यामुळे आम्हाला 1190 रुपये अशी प्राईज आहे. परंतु आम्ही जास्त जण असल्यामुळे, जवळपास आम्ही 36 जण आहोत, त्यामुळे आम्हाला एक कन्सेशन देण्यात आलेलं आहे. तर असे हे पॅकेजेस आहे. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगणार आहे इथलं पॅकेज कसं आहे ते तिकीटबाबत. तर तुम्ही जर जास्त लोक असाल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, बघा या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवता, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण ॲडव्हान्समध्ये बुकिंग या ठिकाणी करू शकता. भारी वाटते हो ना रिपोर्ट. जय जय श्रीराम. अरे बघा ओ, हाथ दिखाओ. तुम आप पीछे हो जाए, इनको बैठने दो. आप थोड़े मागे सर.
बस. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजच्या झोनमध्ये. या ठिकाणी बऱ्याच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात. बघा, हे मुलं काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करत आहेत. क्या बात है. या हे तो पूर्ण बाय बाय. तर आता आम्ही करणार आहोत झिप लाईन. या ॲक्टिव्हिटीसाठी 100 रुपये असा दर आहे, परंतु आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असल्यामुळे आम्हाला वेगळं तिकीट घ्यायची गरज नाही आहे. बघा, हा स्टार्टिंग पॉईंट आहे झिप लाईनचा. तर चला बघूया कशी होते ॲक्टिव्हिटी. मी करणार आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत 3D शो पाहायला. 3D शो देखील इथला एक प्रमुख आकर्षण आहे. आपल्याला हा शो देखील पाहायला पाहिजे. खूप चांगला शो आहे म्हणतात तो. तर बघूया आपण कसा आहे. चला. तर बघा मित्रांनो, आपल्याला 3D शोकडे जाताना अशा प्रकारचे हे वाघोबा दिसतात. बघा, आणि अशा काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत. हे बघा, इकडे काही तराजूसारखी ॲक्टिव्हिटीज आहेत आणि वरती सेल्फी पॉईंट आहे एक. तर बघा, असा हॉल आहे इकडे. या हॉलमध्येच असावा तो 3D शो. मला आता उत्सुकता लागलेली आहे की काय आहे नेमकं, कारण भरपूर जण म्हणत आहेत की खूप चांगला शो आहे. मित्रांनो, हे छोटंसं थिएटर आहे 3Dसाठी बनवलेलं, आणि आपण पाहू शकता अशा प्रकारचे प्रेक्षक येतात. अशी चेअर्स इथे व्यवस्था केलेली आहे आणि छोटासा प्रोजेक्टर असेल. आणि बघूया कसा असतो शो. हा चष्मा आम्हाला दिलेला आहे त्यांनी. तर या चष्म्यामधून आपल्याला हा सिनेमा बघायचा आहे. चला बघूया कसा आहे. तर असा हा शो आहे. बघा, 3D शो आपण पाहतो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी एक झाडावरती बांधलेलं एक छोटंसं हाऊस, सेल्फी पॉईंट म्हणून म्हटलेलं आहे त्याला, परंतु ही पण एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी मला वाटत आहे. हे बघा, एक वरती जाऊन आपल्याला मस्तपैकी जंगलचा व्ह्यू करता येतो. हे बघा, अशा प्रकारचे हे रस्ते तयार केलेले आहे, हँगिंग रोड्स. आणि या ब्रिज म्हणता येईल याला. या ब्रिजवरून बरेच पर्यटक आनंद घेत आहेत या लाईनचा. आणि त्यानंतर तिथून आपण त्या वरती असलेल्या झाडावरच्या त्या झोपडीमध्ये देखील जाऊ शकतो. तर खरंच मजा येते इथे हे करताना. 5:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहोत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज झोनमध्ये. तर आता आम्हाला इथे संपवायला पाहिजे आणि आता आम्हाला लगेच निघायला पाहिजे जंगल सफारी करता, जे की इथून वाहनानेच आपल्याला जावं लागते. तर म्हणजे अंधार व्हायच्या आधी आपल्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आटोपल्या पाहिजे. त्यानंतर बरेच काही आणखीन काही ॲक्टिव्हिटीज आहे आपल्याला, ज्या तिथे परत गेल्यानंतर एंट्री पॉईंटला करायच्या आहेत. तर चला बघूया पुढे काय काय होणार आहे बघू. तर मित्रांनो, आता आमचं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत जंगल सफारी पाहायला. हे बघा, ही गाडी आहे. या गाडीने आपल्याला जावं लागते. तर मित्रांनो, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणून सोडण्यात येतं. हे आहे अम्युजमेंट पार्क. तर बघा, तो तिकडचा तो एक राईड, त्यानंतर हा एक राईड. आमचे हे 2 राईड करून झालेले आहेत. दोन्हीमध्ये खूप मजा येते आणि आता हा 3रा राईड आम्ही एन्जॉय करणार आहोत. चला बघूया याचा एक्सपिरियन्स कसा असतो ते. मित्रांनो, एवढं मात्र नक्की की फुल एन्जॉयमेंट आहे. या शिवतीर्थमध्ये आल्यानंतर आपला दिवस कसा जातो आपल्याला कळतसुद्धा नाही. खूप मजा आहे. शिवतीर्थमधली ही एक ॲक्टिव्हिटी मला खूप आवडली, चांगली वाटली. पक्ष्यांसोबत काही पल आपण घालवायला पाहिजे
आणि आपल्याला सुकून मिळतो, त्यामुळे अपना पण मिळते. अशा प्रकारचं बघा हे असं लिहिलेलं आहे आणि खरोखर आपल्याला तसा अनुभव येतो. मी सुद्धा हा अनुभव घेतला. पक्ष्यांसोबत खरोखर थोडा वेळ आपल्याला घालवायला पाहिजे. करना चाहता, जितने भी लोग डांस करना चाहते हैं प्लीज ज्वाइन करियो. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.